असं म्हणतात की पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहातत्वांपासून सर्व सजीव निर्जीवांची निर्मिती झाली. आपण मानवजीव आयुष्यभर या पृथ्वीच्या संपर्कात असतो. या काळ्या आईशी आपलं आजीव आणि अतूट असं नातं असतं. आज ही आई शेतकऱ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहते. त्याला विचारते, मानव जातीला निरोगी आणि सशक्त करणारं बियाणं माझ्या ओटीत रुजवशील का? आपल्या आईची स्वप्न पूर्ण करण्याचं हे प्रचंड आव्हान स्वीकारलं ते महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने 28 एप्रिल 1976. हा तो दिवस महाबीजच्या स्थापनेचा. महाबीज या ब्रँड नावाने प्रसिद्ध असलेलं भारतातील सर्व राज्य बियाणे महामंडळामधील सर्वात मोठं आणि अग्रणी असं हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ. महाबीजच्या भागभांडवलात 49% महाराष्ट्र शासनाचं भांडवल आहे. तसंच राष्ट्रीय बीज निगम लिमिटेडचं 35% आणि कृषी विद्यापीठांचं 3% भांडवलही आहे. परंतु महाबीजचा खरा आधारस्तंभ म्हणजे बीज उत्पादन करणारा शेतकरी. या बीजोत्पादक शेतकऱ्याचं 13% भागभांडवल महाबीजमध्ये आहे. जवळपास 8,000पेक्षा जास्त शेतकरी बांधव महाबीजमध्ये भागधारक असल्यामुळे शेतकरी हा केवळ ग्राहकच नाही तर महाबीजचा मालकही आहे. महाबीज ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांनी चालवलेली संस्था आहे. गेल्या 47 वर्षापासून महाबीज बियाणे बाजारात विश्वास, उच्च निष्ठा आणि गुणवत्तेसह शेतकऱ्यांच्या हितासाठी झटते. दरवर्षी 50,000 शेतकरी 2.5 लाख एकर क्षेत्रावर बीज उत्पादन करत असतात. म्हणूनच या मातीत घाम गाळणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या स्वतःच्या संस्थेची जवळून ओळख होणं आवश्यक आहे, नाही का? चला तर मग आमच्याबरोबर एका छोट्याशा पण महत्त्वाच्या सफरीला. उच्च गुणवत्ता असलेल्या बियाणांची निर्मिती करणं हे महाबीजचं पायाभूत बलस्थान आहे. दरवर्षी खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात 2.5 लाख एकर क्षेत्रावर बीज उत्पादन केलं जातं. 50,000 शेतकरी उत्पादकांचे श्रम त्यात एकवटलेले असतात. साहजिकच आहे, एवढं मोठं क्षेत्र आणि इतक्या मोठ्या संख्येतले उत्पादक हे राज्यात विविध ठिकाणी विखुरलेले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक या राज्यात महाबीजतर्फे बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जातो. तसंच बीजोत्पादन करताना बियाण्यांचा गुणनांक वाढवण्याच्या दृष्टीने दरवर्षी नव्याने प्रसारित आणि अधिसूचित झालेल्या वाणांच्या बियाण्यांचा अंतर्भाव त्यात केला जातो आणि त्यानुसार शिस्तबद्ध पद्धतीने पायाभूत बियाण्यांचं वाटप बीज उत्पादकांना केलं जातं. वेळोवेळी बीज उत्पादनाच्या क्षेत्राचं निरीक्षण शेतकरी स्तरावर केलं जातं. कडधान्य, गळीत धान्य, पौष्टिक तृणधान्य तसंच भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे 10 लाख क्विंटलपेक्षा अधिक प्रमाणित बियाण्यांचं उत्पादन दरवर्षी होत असतं. जवळजवळ 1.5 लाख क्विंटल पायाभूत बियाणं हे वेगळंच. या आकड्यांवरूनच आपल्याला महाबीजच्या बीजोत्पादन कार्याची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येईल. अर्थातच केवळ मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून महाबीज थांबत नाही, तर विविध ठिकाणी तयार झालेली ही बियाणी प्रमाणित करून ती गुणवत्तापूर्ण आहेत याची हमी महाबीज देते. उदाहरणार्थ, संवेदनशील उगवण शक्ती असलेलं सोयाबीनसारखं बीज घ्या. शेतकऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीचा पूर्ण मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना बियाणं विकण्यापूर्वी महाबीज 4 वेळा सोयाबीन बियाण्यांची चाचणी घेते. बीज उत्पादकांकडून निर्माण झालेल्या बियाण्यावर महाबीजचा शिक्का लागण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि मग ते गोदामात साठवलं जातं. महाबीजकडे मोठ्या प्रमाणावर बियाणी सतत येत असतात. त्यामुळेच बीज उत्पादनानंतरच्या प्रक्रियेसाठी 23 बीज प्रक्रिया केंद्र कार्यान्वित केलेली आहेत. त्यापैकी 22 केंद्र तृणधान्य बियाण्यांच्या तर 1 केंद्र भाजीपाला बियाण्यांच्या प्रक्रियेसाठी राखीव आहे. प्रक्रियेमध्ये बियाण्यांचं वजन, आकार, दर्जा या निकषांनुसार बियाण्यांची प्रतवारी करण्यात येते. बियाण्यांची हाताळणी सुलभ आणि जलद व्हावी म्हणून अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवलेली आहे. सगळ्या केंद्रांमध्ये प्रक्रिया झालेल्या बियाण्यांचा साठा करण्यासाठी सुसज्ज अशी गोदामं आहेत, ज्यांची एकूण साठवणूक क्षमता जवळजवळ 8 लाख क्विंटल एवढी आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या गोदामांची उभारणी करण्यात आलेली आहे. बियाणं हवेशीर कोरडं राहण्यासाठी गोदामांमध्ये टर्बो व्हेंटिलेटर उबदार खिडक्या बसवलेल्या आहेत. तसंच गोदामातील तापमान कमी ठेवण्यासाठी PPGI शीटसह उष्णतारोधक शीट्सची छप्परं बसवलेली आहेत. खालच्या फळ्यांवर ठेवलेल्या बियाण्यांना खेळती हवा मिळाली पाहिजे म्हणून कॉन्क्रीटच्या जमिनीवर वजनाने हलक्या अशा HDPEच्या सच्छिद्र पॅलेट्सचा वापर केलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीसाठी आणि त्या हंगामासाठी योग्य असंच बियाणं मिळालं पाहिजे ही प्रत्येक शेतकऱ्याची वैयक्तिक गरज महाबीजने विचारात घेतलेली आहे. म्हणूनच केवळ 50पेक्षा अधिक बियाणीच नाहीत, त्यांच्या 250पेक्षा अधिक वाणांचं वितरण गेली 4 दशकं महाबीज सातत्याने करत आलेली आहे. या व्यतिरिक्त महाबीज 1,00,000 लिटरपेक्षा जास्त जैविक खतं, 1.5 लाख किलो जैविक बुरशीनाशकं आणि हिरवळीचं खत यांचंही दरवर्षी विपणन करते. दर हंगामात महाबीजच्या बियाण्यांचे बाजार दर जाहीर झाल्यावरच ते दर दिशादर्शक मानून इतर बियाणे कंपन्या त्यांचे दर ठरवतात, कारण त्यांना महाबीजच्या बियाणे दरांच्या जवळपास दर जाहीर करणं भागच पडतं. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूणच माफक दरात बियाणे खरेदी करता येते. बियाणाची गुणवत्ता सर्वात महत्त्वाची, म्हणूनच 1982 सालापासून गुणवत्ता नियंत्रणासाठी आम्ही स्वतंत्र विभाग स्थापित केला आहे. गुणवत्ता नियंत्रणाचे काटेकोर आणि कठोर निकष आखून दिलेले आहेत. प्रत्येक पायरीवर आमचं खास गुणवत्ता नियंत्रण पथक करडी नजर ठेवून असतं. आज मी तिला अकोला, परभणी आणि जालना या 3 ठिकाणी बीज परीक्षण प्रयोगशाळांमध्ये वर्षाकाठी सुमारे 75,000 ते 80,000 नमुने तपासण्याची क्षमता आहे. त्यामध्ये बियाणाची आर्द्रता, भौतिक शुद्धता, उगवण क्षमता, टेट्राझोलियम चाचणी, क्षेत्रीय उगवण चाचणी, अनुवंशिक शुद्धता चाचणी अशा अनेक आधुनिक शास्त्रीय चाचण्या होत असतात. क्षेत्रीय उगवण चाचणी आणि क्षेत्र चाचणी घेण्याकरता पैलपाडा या ठिकाणी महाबीज सेंटर फॉर एक्सलन्स इथे पूर्ण विकसित केलेली खास राखीव अशी शेतजमीन आहे. त्याशिवाय नियमित हंगामाव्यतिरिक्त इतर हंगामात या चाचण्या घेण्यासाठी इथे पॉलीहाऊस सुविधा सुद्धा आहे. भारतीय किमान बीज प्रमाणीकरण मानकांच्या नियमांचं 3ही प्रयोगशाळांमध्ये काटेकोरपणे पालन केलं जातं. अकोल्याच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेला तर ॲग्रिकल्चर टुडे या समूहाने सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बीज परीक्षण प्रयोगशाळा म्हणून सन्मानित केलेलं आहे. अशा दर्जेदार प्रयोगशाळांमधून पारखणी झालेलं बियाणं हे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचं बियाणं म्हणून लोकप्रिय आहे. यात नवल ते काय? उच्च गुणवत्ता असणारं बीज निर्माण करण्यासाठी संशोधनाला पर्याय नाही हे ओळखून 1992 साली आपल्या स्वतःच्या संशोधन विभागाची स्थापना महाबीजने केली. सन 2002मध्ये महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र या अत्याधुनिक ऊतीसंवर्धन म्हणजेच टिश्यू कल्चर प्रयोगशाळेची स्थापना नागपूरला करण्यात आली. इथे केलेल्या संशोधनामुळे रोगमुक्त केळीची रोपं मोठ्या प्रमाणावर तयार होऊ शकली. केळ्याव्यतिरिक्त आमचे पपई आणि बांबू हे येऊ घातलेले प्रकल्प आहेत. सन 2017मध्ये महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र नागपूर यांना भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाची मान्यता मिळालेली आहे. यानंतर सन 2020मध्ये नॅशनल सर्टिफिकेशन सिस्टम्स फॉर टिश्यू कल्चर रेस्ड प्लांट्स नवी दिल्ली यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. आम्हाला हे सांगायला अभिमान वाटतो की महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र नागपूर अशी मान्यता मिळवणारी संपूर्ण भारतामध्ये एकमेव निमशासकीय संस्था आहे. संशोधन हे प्रगतीचं इंजिन असतं आणि ते चालवण्याची जबाबदारी महाबीजने समर्थपणे पेललेली आहे. चला तर मग महाबीजबद्दल आपले शेतकरी बांधव आणि वितरक काय म्हणतायत ते पाहूया. मी महाबीजसोबत 1988 पासून म्हणजे जवळजवळ 35 वर्षापासून महाबीजसोबत जुडून आहे. महाबीजच्या व्यवसायामध्ये आहे. महाबीजचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे की महाबीज विद्यापीठातून संशोधित केलेले वाण, त्याच्यानंतर त्याच्यावरची केलेली प्रक्रिया आणि कास्तकारासाठी हे वाण कसे राहील याबाबतची शहानिशा केल्यानंतर मार्केटिंगमध्ये देते. त्यापासून कास्तकारांना मिळणारा फायदा किंवा उत्पन्न याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचा कास्तकारांना फायदा होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ग्रेनसीड बियाण्याचा व्यवसाय करते वेळेस यामध्ये कॉस्ट असतं, त्याच्यानंतर काही क्वालिटी असते
आणि मार्केटमधला रेट हा टिकून ठेवण्यासाठी महाबीज सतत प्रयत्न करते. महाबीज म्हणजे चोख व्यवहाराचे समाधान आणि सोबतच उत्तम गुणवत्तेची खाण. मी 1996 पासून आज तागायत फक्त महाबीजचेच बियाणे विक्री करतो. ज्यावेळेस महाबीजचे बियाणे नसतात त्याच वेळेस इतर कंपन्यांचे बियाण्याला शेतकरी धावपळ करतात. महाबीजचे दर साधे व सोपे असतात. महाबीज कंपनी कोण्या समप्रमाणात टाकल्याने स्कीम देत नाही. मी मागच्या 8-10 वर्षापासून महामंडळचं रब्बी ज्वारीचा हंगाम घेतो आहे. या वाणांविषयी बोलायचं म्हणजे महामंडळाचं बियाणं अति उत्कृष्ट प्रकारचं आहे आणि शेतकऱ्यांना फार लाभदायक आहे. की मला जेव्हापासून महामंडळाचे वाण मी पेरतो आहे तेव्हापासून माझी आर्थिक परिस्थिती फार छान झालेली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना माझं कडकडीची विनंती राहील की सगळ्या शेतकऱ्यांनी महामंडळाचं सुचित्रा असो कोणतंही वाण असो इतकं खणखणीत बियाणं मिळतं आपल्याला तिथे, तर सगळ्यांचं एकदम आनंदी जीवन होऊन जाईल आणि सगळ्यांचा फायदा होईल. असं हे महाबीजचं दर जास्त मिळाल्यामुळं आम्हाला खूप आमच्या फॅमिलीला आनंद झाला. आज आमच्या ज्या गोष्टी नाही होत त्या गोष्टी आम्ही केल्या. आज धरणाहून पाईपलाईनी वगैरे घरदार गाड्या घोड्या आज जे उत्पन्न आमचं सगळं या महाबीजमुळं आम्ही भरघोस उत्पन्न कमावलं आणि भरघोस पैसे उत्पन्न येथे मिळून आज आम्ही गाड्या घोड्या याच्यात सगळे फिरून राहिलो. महाबीजचे बियाणे हे उत्तम क्वालिटी आणि दमदार दर्जाचे. मी जवळपास बीज उत्पादन शेती एक 12-13 वर्षापासून महाबीजची घेत आहे. प्रत्येक बियाणं फक्त महाबीजच घेतो मी. आतापर्यंत मी 711 बिडियन 711 तूर घेत होतो. एक 7-8 वर्षापासून घेतो. आता ह्या वर्षी माझ्याकडं 716चं नियोजन आहे. जमीन सगळं तयार आहे. महाबीजसारखं कुठलंच बियाणं मला आजपर्यंत वाटलं नाही. नंबर 1 क्वालिटी दर्जेदार बियाणं म्हणजे महाबीज. महाराज जर आज असते तर ते असे म्हणले असते की शुद्ध महाबीजापोटी फळे रसाळ गोमटी. यांचे दर जेव्हा निघतात त्याच्यापेक्षा खाजगी कंपन्या आपले दर वाढवू शकत नाही. यांच्यामुळे मार्केटच्या त्या कोणत्याही व्हरायटीच्या दरावर नियंत्रण राहते. शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्याच्यामुळे या कंपनीवर महाबीजवर शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे. मी महाबीजचे धान घेतले, याच्यामुळे उत्पन्नातसुद्धा वाढ झाली आणि आर्थिकदृष्ट्या मला मुनाफासुद्धा मिळाला. महाबीज का बीज सबसे अच्छा और सबसे सस्ता, और महाबीज की बिजाई रहने के कारण प्राइवेट कंपनियां अपने बिजाई का बहुत ज़्यादा दाम नहीं बढ़ा सकती और उससे किसानों को काफ़ी फ़ायदा होता है. महाबीजचे बियाणे वापरा. फक्त उत्पन्नातच नाही तर आपल्या आनंदातसुद्धा भर पा. गेली 10 वर्षापासून मी महाबीजचं बियाणं विकतोय. महाबीजचं बियाणं लोक विश्वासानं घेऊन जातात, कारण महाबीजमध्ये शेअर्सधारक शेतकरी आहे आणि उत्पादकसुद्धा शेतकरी आहे. म्हणून गेली 47 वर्ष शेतकऱ्यांनी महाबीजचं बियाणं वापरत आहेत. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी उत्पादित केलेलं बियाणं म्हणजे महाबीज बियाणं. म्हणूनच मी म्हणतो शेतकऱ्यांचा सच्चा साथी महाबीज. महाबीजचं बियाणं उच्च प्रतीचं बियाणं, म्हणून मी म्हणेल महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं.